जनादेश टीव्ही न्यूजचे एकदिवसीय पत्रकारिता शिबिर संपन्न. रणदिवे हाऊस ठाणे पश्चिम येथे जनादेश टीव्ही न्यूजचे एकदिवसीय पत्रकारिता शिबिर पार पडले. या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. शिबिराची सुरुवात ही तिथे उपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थी यांचे वैयक्तिक ओळख देऊन झाले. या शिबिराचे महत्त्व आणि हे एकदिवसीय पत्रकारिता शिबिर का आयोजित करण्यात आले याचे विश्लेषण जनादेश टीव्ही न्यूजचे संपादक मंगेश प्रभुळकर यांनी केले. बातमीचे स्वरूप, बातमी कशी तयार करावी, बातमी तयार करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याचे उत्तम मार्गदर्शन जनादेश टीव्ही न्यूजचे संपादक मंगेश प्रभुळकर यांनी केले. दुपारी जेवणानंतरच्या दुसऱ्या सत्रात निवेदन करताना स्वतःची ओळख कशी सांगावी, त्यानंतर समोरची घटना अथवा समोरच्या व्यक्तीची ओळख करून देऊन मुलाखत कशी घ्यावी याचे प्रात्यक्षिक जनादेश टीव्ही न्यूजच्या कार्यकारी संपादिका अश्विनी भालेराव यांनी केले. यावेळी जनादेश टीव्ही न्यूजचे प्रतिनिधी वीरेंद्र कुमार रत्ने, सुभाष कदम, रवींद्र थिटे, मिलिंद वैद्य, सुमित थोरात, प्रसाद म्हात्रे, संतोष गायकवाड, प्रियंका फणसोपकर आदी उपस्थित होते. यानंतर जनादेश टीव्ही न्यूजच्या पुढील वाटचालीसंदर्भात चर्चा करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. मनोरुग्णालयात रुग्णांच्या हातून साकारले कंदील, पणत्या आणि आशेच्या ज्योती. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा, उत्साहाचा सण. पण ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात दरवर्षी उजळणारे दिवे केवळ मातीचे नसतात, ते असतात मनाने पुन्हा उजळलेल्या जीवनांचे. इथे रुग्णांच्या हातून तयार होणाऱ्या पणत्या, कंदील, तोरणं आणि सुगंधी अरोमा कॅन्डल्स हे फक्त वस्तू नाहीत, तर त्या असतात पुनर्वसनाच्या, स्वावलंबनाच्या आणि आत्मविश्वासाच्या ज्योती. मनोरुग्णांच्या जीवनात अंधार किती गडद असतो हे फक्त त्यांच्या जवळच्या व्यक्तींनाच उमजतं. पण जेव्हा या रुग्णांच्या हातून सौंदर्य, सृजन आणि कलात्मकता उमटते, तेव्हा ती दिवाळी केवळ त्यांच्या आयुष्याची नाही, तर आपल्या समाजाच्या संवेदनांचीही बनते. प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त व्यवसाय उपचार विभागात आकर्षक वस्तूंची निर्मिती झाली आहे. या उपचार पद्धतीचा मूळ उद्देश रुग्णांच्या मनातील सुप्त कौशल्य जागं करणं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणं हा आहे. ऑक्टोबर महिना जागतिक मानसिक आरोग्य महिना म्हणून साजरा केला जात आहे. या दरम्यानच्या काळात स्त्री आणि पुरुष व्यवसाय उपचार विभागात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांनी 1000 पणत्या, 500 उटणे पाकिटे, अरोमा कॅन्डल्स, तोरणं आणि सुंदर रांगोळ्या तयार केल्या आहेत. तर पुरुष विभागातील रुग्णांनी 150 आकाशकंदील, 1000 वॅक्स पणत्या, 200 गेरू पाकिटे आणि पताका बनवले आहेत. या वस्तूंची रंगीबिरंगी झळाळी म्हणजे त्यांच्या मनातील उजेडाचा, आनंदाचा आणि आत्मविश्वासाचं प्रतिबिंब आहे. दिवाळीच्या काळात या सर्व वस्तू प्रदर्शनासाठी ठेवण्यात येतात आणि अनेक नागरिक त्या आवडीने खरेदी करतात. यामुळे रुग्णांना आर्थिक सक्षमतेचा अनुभव येतो आणि मी काहीतरी करू शकतो या भावनेची कळी त्यांच्या मनात उमलते. यावर्षी रुग्णालयही रुग्णांनी बनवलेल्या आकाशकंदील, पताका आणि तोरणांनी सजवलं जाणार आहे. यासाठी व्यवसाय उपचार तज्ज्ञ डॉक्टर हेमांगिनी देशपांडे, डॉक्टर सुधीर पुरी आणि डॉक्टर जानवी केरझरकर, डॉक्टर आश्लेषा कोळी आदी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. या रुग्णालयात डॉक्टर आणि थेरपिस्ट फक्त औषधं देत नाहीत, ते मनाचं पुनर्वसन करतात. व्यवसाय उपचार विभागात रुग्णांना विविध थेरप्युटिक ॲक्टिव्हिटीज दिल्या जातात, ज्यामुळे त्यांची एकाग्रता, सुसूत्रता, आकलन क्षमता वाढते आणि ते पुन्हा समाजात समरस होण्यासाठी तयार होतात. दरवर्षीप्रमाणे प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे येथे दिवाळीची तयारी जोरात चालू आहे. रुग्णालयातील मनोरुग्ण मोठ्या कौशल्याने विविध वस्तू तयार करत आहे. त्यामध्ये आकाशकंदील आहेत, पणत्या आहेत, उटणे आहे, रांगोळी आहे, तसेच बॅग्स आहेत, वेगळे पर्स आहेत. अशा विविध सुबक सुंदर वस्तू तयार करत आहेत. ग्लास लँटर्न आहेत. अशाप्रमाणे ह्याचा उद्देशच असा आहे, आपण वर्षभर रुग्णांच्या पुनर्वसनासाठी वेगळ्या उपक्रम राबवत असतो. तर यावेळी विशेष आहे की मानसिक आरोग्य सप्ताहाऐवजी मानसिक आरोग्य महिना साजरा करणार 10 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर ह्या भारत सरकारच्या उपक्रमाच्या निमित्त महाराष्ट्र शासनसुद्धा कमी नाही हे दाखवण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तसेच आमचे प्रेरक माननीय प्रकाश आंबेडकर साहेब आरोग्यमंत्री यांच्या सूचनेनुसार व प्रेरणेतून तसेच बोर्डीके मॅडम आरोग्यमंत्री यांच्या संकल्पनेतून
हा विशेष उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. यामध्ये उद्देश असा आहे की मनोरुग्णांचं कौशल्य ओळखून छोट्या मोठ्या कृती व्यवसाय त्यांना शिकवणे आणि जेणेकरून यातून स्वतःच्या पायावर उभं राहून स्वावलंबी करण्याचा मनोरुग्णाचा प्रयत्न आहे. यामध्ये असंही असतं की मनोरुग्णांना आपल्या आजारातून बरे झाल्यानंतर एकाग्रता वाढवण्यासाठी पुन्हा पुन्हा दाखल रुग्णात होऊ नये म्हणून समाजात राहण्याच्या दृष्टीने ह्या गोष्टीची मदत होते. हा पुनर्वसनाचा एक छोटासा उपक्रम म्हणून हा राबवत आहोत. यामध्ये तयार केलेल्या वस्तू ज्या आहेत सर्व वस्तू आम्ही आरोग्य भवन येथे व मनोरुग्णालयात स्टॉल ठेवून विक्रीसाठी ठेवणार आहोत. जरी छोट्या प्रमाणात असल्या तरी ह्यावेळी मोठा उपक्रम करण्याचा प्रयत्न करीत आहोत. ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. परत एकदा दत्ता तिथे सत्ता. अनिल कांदळकर यांच्या 68व्या वाढदिवसाचे औचित्य साधत आपल्या झंझावाती गावागावातील वाडीतील दौऱ्यांनी ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेऊन विकास कामांचा झपाटा ग्रामस्थांपर्यंत पोहोचून त्यांची अडलेली कामे पूर्ण करून शिवसेना पक्षाचे गतवैभव परत मिळण्यास सुरुवात केली आहे. दत्ता सामंत यांनी जनतेला शब्द द्यावा आणि आमदार निलेश राणे यांनी तो पूर्ण करावा, हे समीकरण बनले आहे. उठाबामधील जुन्या शिवसेना सहकाऱ्यांना या विकास कामाच्या झंझावातापुढे उबाठा सोडून येण्याचा शिवाय पर्यायाचा राहिला नाही. दिवसेंदिवस पक्षप्रवेश वाढतच चालले आहेत. आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत पोईप येथील श्री सिद्धिविनायक हॉल येथील जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रमात पोईपमधील नाटकुळवाडी, येरमवाडी, विरणवाडी तसेच हेदूळ, कुणकवळे, नांदोस मधील ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. शिवाजी विद्यापीठ सातारा विभागीय कुस्ती स्पर्धेत SBR कॉलेज मसवडचा दबदबा. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर सातारा विभागीय कुस्ती स्पर्धा 2025 DP भोसले कॉलेज कोरेगाव येथे नुकत्याच पार पडल्या. या कुस्ती स्पर्धेत अनेक महाविद्यालयांनी भाग घेतला होता. तसेच या स्पर्धेत अनेक मल्ल सामील झाले होते. यामध्ये फलटण एज्युकेशन सोसायटी फलटणचे श्रीमंत भैयासाहेब राजेमाने महाविद्यालय म्हसवड या महाविद्यालयाने कुस्ती स्पर्धा 2025 फ्री स्टाईल या इव्हेंटमध्ये 65 वजनी गटात पैलवान विशाल रुपनवर याने प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल पटकावले व 70 वजनी गटात पैलवान ओमकार काटकर याने प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल मिळवले. दुसऱ्या दिवशी झालेल्या ग्रीको कुस्ती स्पर्धेत 77 किलो वजन गटात पैलवान समाधान खांडेकर याने द्वितीय क्रमांक मिळवून सिल्वर मेडल पटकावले व 82 या वजनी गटात पैलवान सागर खाडे याने द्वितीय क्रमांक मिळाला व सिल्वर मेडल मिळवले.
आणि 97 वजनी गटात पैलवान सुमित खाडे याने प्रथम क्रमांक पटवून गोल्ड मेडल मिळवले. या स्पर्धेत पैलवानांनी उत्कृष्ट कुस्तीचे प्रदर्शन करून सर्व प्रेक्षकांची मने जिंकली व भाग घेतलेल्या सर्व पैलवान व त्यांना मार्गदर्शन करणारे शारीरिक शिक्षक बापूराव कोळेकर यांचं फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, गव्हर्निंग काउन्सिलचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, तसेच संस्थेचे खजिनदार हेमंत रानडे, सदस्य श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने, प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, श्रीमंत भैयासाहेब राजेमाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय दीक्षित, सर्व प्राध्यापक वर्ग, कार्यालयीन कर्मचारी यांनी सर्वांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. वडाचा पाट येथे गवाम्हैशीचा मृत्यू. पोईप गोळवण मार्गावरील वडाचा पाट कुळकरवाडी परिसरात गवाम्हैस मृतावस्थेत आढळली. ही घटना स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. मागील काही महिने या परिसरात गवारेड्यांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव सुरू असून येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान या मार्गावरून जाणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांना वडाचा पाट कुळकरवाडी डोंबी परिसरात गवारेडा पडलेला दिसून आला. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी वडाचा पाट पोलीस पाटील विजय पालव यांना सदर घटनेची माहिती दिल्यावर पोलीस पाटील विजय पालव यांनी सदर घटनेची खबर मालवण तालुका वनपाल सदानंद परब यांना दिली. वनविभागाच्या वतीने वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन त्वरित पाहणी केली. वनविभागाच्या वतीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समक्ष तपासणी केली असता सदर गवारेडा मादी जातीचा असून सदर म्हैशीचे वय 2.5 ते 3 वर्ष असल्याचे तसेच सदर म्हैस 4 महिन्यांची गाभण असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वनविभागाला दिली. यावेळी कुडाळ वनक्षेत्रपाल SS कुंभार, मालवण वनपाल सदानंद परब, वनकर्मचारी अतुल खोत, लक्ष्मण आमले, अनिल परब, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार वेर्लेकर, डॉक्टर करम बेळकर, वडाचा पाट पोलीस पाटील विजय पालव व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. सदर म्हशीचे शवविच्छेदन करून घटनास्थळीच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.